हॅलो स्टुडंट. तर मुव्हिंग चार्जेस इन मॅग्नेटिक फील्डच्या आपण आज पुढच्या सेक्शनमध्ये जाणार आहोत, थोडंसं पाहणार आहोत आज महत्त्वाचं. आपण काल पाहिलं की टाइम पिरियड ऑफ अ मूविंग चार्ज इज गिवन बाय 2 pi m upon bq and this is independent of the velocity. वेलॉसिटीचा काहीही संबंध नाही आहे आणि रेडियस होती mv upon bq. सो रेडियस डज डिपेंड ऑन द वेलॉसिटी बट नॉट द टाइम पिरियड. टाइम पिरियड इज इंडिपेंडेंट ऑफ द वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. ऑल राईट, हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आता काही प्रश्न या सेक्शनवरती कसे असतात बघा. हे इमॅजिन करा की अशा टाईपचा सर्क्युलर पाथ तुमचा चार्ज हा क्रिएट करतोय. ओके, हे त्याची रेडियस असेल मे बी. ओके, आर. ठीक आहे. प्रश्न काय असतो की तुमच्या चार्जनी मे बी या ए पॉइंट पासून सुरू केलेला आहे, ए पॉइंटनी, आणि तो बी पॉइंट वरती आलेला आहे. तर एकतर ह्याला किती वेळ लागेल है ना. तर ॲज यू कॅन सी हा डायमेट्रिकली अपोजिट एंड आहे, एक्झॅक्टली डायमेट्रिकली अपोजिट एंड आहे. म्हणजे किती वेळ लागेल ए पासून बी पर्यंत जायला. फॉर ए टू बी ट्रॅव्हल या पूर्ण टाइम पिरियडच्या अर्धा म्हणजे पाय एम बाय बी क्यू असा वेळ लागेल. बरोबर. मग या टाइम गॅपमध्ये, हा तुमचा टाइम गॅप आहे राईट, या टाइम गॅपमध्ये वेलॉसिटीमध्ये झालेला चेंज किती आहे है ना, असा प्रश्न येतो. बघा, ही वेलॉसिटी इथं असताना अशी होती v, पण या मोमेंटची वेलॉसिटी मात्र इकडं असणार आहे v. ह्या दोन स्पीड तर बदलत नाही बघा, या केसमध्ये स्पीड कधीच बदलत नाही, पण डायरेक्शन मात्र अपोजिट झालेली आहे. तर मग या सिच्युएशनसाठी ए पासून बी पर्यंत जर ए ची वेलॉसिटी मी प्लस v म्हटली तर म्हणजे वेक्टरमध्ये तर बी ची वेलॉसिटी होते मायनस v, कारण डायरेक्शन अपोजिट झालेली आहे. सो व्हॉट इज द चेंज इन वेलॉसिटी. चेंज इन वेलॉसिटी काय झाली. इट इज फायनल मायनस इनिशियल है ना. त्याचा आपल्याला मॅग्निट्यूड काढा म्हणू शकतात. तर बी मधली वेलॉसिटी मायनस ए ची वेलॉसिटी इज इक्वल टू मायनस व्ही मायनस ऑफ मायनस व्ही है ना. दॅट इज 2 times v. बघा, समजतंय. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल आपल्याला की जेव्हा तुमचा हाफ ऑफ टाइम पिरियड संपलेला असतो, when half of the time period is over, the change in velocity is 2v, right? 1/4 of time period संपला तर म्हणजे तुम्ही ए पासून समजा सी पर्यंत आलात, म्हणजे तुम्ही 180 डिग्री जर कव्हर केला असेल इथून इथपर्यंत, तर इथली वेलॉसिटी ही अशी होते राईट. बरोबर. म्हणजे इथून इथपर्यंत ए पासून सी पर्यंत वेळ किती लागेल, ए टू सी पर्यंत टाइम गॅप किती असेल, 1/4 ऑफ द टोटल टाइम पिरियड. म्हणजे याचा 1/4 करा तुम्ही, विच विल बी पाय एम बाय 2 बी क्यू होऊन जाईल. त्याचा 1/4 केल्यानंतर म्हणजे ए पासून सी पर्यंत जायला एवढा वेळ लागेल. आणि वेलॉसिटी कशी असेल बघा बरं. चेंज इन वेलॉसिटी, ही वेलॉसिटी इकडे आहे, ही वेलॉसिटी खाली आहे, एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत या वेलॉसिटीज. मी जर याला ह्या वेलॉसिटीला जर एक्स डायरेक्शन म्हटलं तर ही वेलॉसिटी सी पॉइंटची वेलॉसिटी बघा वाय डायरेक्शनमध्ये आहे, म्हणजे हे एकमेकाला परपेंडिक्युलर वेलॉसिटी झालेल्या आहेत. सो व्हेन आय ट्राय टू फाइंड आउट द चेंज इन वेलॉसिटी, व्हॉट आय विल राईट. फायनल वेलॉसिटी इज इन वाय डायरेक्शन, म्हणून मी लिहिणार v इंटू जे कॅप मायनस एक्स डायरेक्शन मधली v इंटू आय कॅप. मग ह्याचं मॅग्निट्यूड किती झालं, अंडर रूट ऑफ v स्क्वेअर प्लस v स्क्वेअर म्हणजे √2v झाली चेंज इन वेलॉसिटी. बघा, 90 डिग्रीसाठी पायथागोरस लागला चेंज इन वेलॉसिटीला, आणि इथं तुमची 180 डिग्रीसाठी 2v वेलॉसिटी झाली. असं ते कोणत्याही टाइम गॅपसाठी विचारू शकतात, कोणत्याही टाइम. अजून एक मी देऊ शकतो एक्झाम्पल. सपोज करा कॅपिटल टी टाइम पिरियड नंतर व्हॉट इज द चेंज इन वेलॉसिटी म्हटलं तर काय.
म्हणजे तुम्ही ए पॉइंट पासून सुरू केलेलं आहे आणि कॅपिटल टी टाइम म्हणजे यू हॅव कम्प्लिटेड द कम्प्लीट सर्कल, केम बॅक अगेन ॲट ए पॉइंट. मग अगोदरची वेलॉसिटी इकडंच, नंतरची पण इकडंच, चेंज इन वेलॉसिटी 0. म्हणजे एक पूर्ण टाइम गॅप नंतर चेंज इन वेलॉसिटी 0 राहते. मात्र 180 डिग्रीला ती 2v होते आणि 90 डिग्रीला √2v होते. असं तुम्हाला आता पुढचे प्रश्न पण विचारले जाऊ शकतात. सो यू हॅव टू डेव्हलप अकॉर्डिंग टू दॅट. ठीक आहे. आता आपण थोडंसं पुढे जातोय. आपण जो पार्ट पाहिलाय आतापर्यंत तो काय होता की तुम्ही तुमच्या चार्जला वेलॉसिटी दिलेली आहे आणि ती वेलॉसिटी मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर होती. त्यावेळेला तो सर्कलमध्ये जाता असं आपण म्हटलं. आता या केसमध्ये आपण काय करतोय की तुम्ही तुमच्या चार्जला मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर नाही आहेत फेकत, थोडंसं वेगळ्या अँगलला फेकताय. ठीक आहे. तर याची हेडिंग असेल वेलॉसिटी is at angle theta with respect to B field. है ना. बघा यांनी इथं फाय अँगल घेतलेला आहे. आपण पण फाय अँगल घेऊयात, काही और थीटाच घेऊयात. आपण ह्याला थीटाला चेंज करूयात, आपण ह्याला थीटा चेंज करूयात. है ना. लेट इस चेंज इट बाय थीटा अँगल सगळीकडं. ओके. तर हा तुमचा पॉझिटिव्ह चार्ज आहे. बघा इथं हा तुमचा पॉझिटिव्ह चार्ज आहे. वर्टिकली अपवर्ड तुमचं बी फील्ड आहे आणि तुमची वेलॉसिटी हे बघा इकडं आहे. ठीक आहे. आणि या वेलॉसिटीनी बी फील्ड सोबत थीटा अँगल बनवलेला आहे. अगोदर आपण कसं दिलं होतं तुम्हाला आठवतंय कालच्या केसमध्ये, ही वेलॉसिटी या बी फील्डच्या रिस्पेक्टमध्ये अशी होती, परपेंडिक्युलर होती, तेव्हा तो सर्कल जात होता. ठीक आहे. आता तसं नाहीये, तुम्ही वेलॉसिटी अशी दिलेली आहे. पण आपण लॉजिक त्याच पद्धतीचं लावतो. कसं करतो आपण जरा बघा. व्हॉट डू वी डू. आपण या वेलॉसिटीचे 2 कॉम्पोनंट काढतो. एक कॉम्पोनंट आहे बी फील्डच्या अलॉंग, त्याला म्हटलेलं आहे वेलॉसिटी इन पॅरलल डायरेक्शन. पॅरलल कुणाला, बी फील्डला पॅरलल. आणि दुसरा कॉम्पोनंट इकडे दाखवलेला आहे जो आहे बी फील्डला परपेंडिक्युलर. बघा आता पॅरलल कॉम्पोनंट किती बनेल, हे v आहे, इकडे अँगल थीटा आहे, हे बनेल v cos थीटा कॉम्पोनंट आणि हा परपेंडिक्युलर बनेल v sin थीटा. करेक्ट. आता लेट अस टॉक इंडिव्हिज्युअली अबाउट द v cos थीटा आणि v sin थीटा कॉम्पोनंट. तुमच्या चार्जकडे या 2 वेलॉसिटीज आहेत. मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला काय होता, q इंटू वेलॉसिटी क्रॉस बी. राईट. आता माझ्याकडे 2 कॉम्पोनंट आहेत वेलॉसिटीचे, एक आहे पॅरलल वाला, एक आहे परपेंडिक्युलर वाला. आता पॅरलल वाल्यासाठी जर मी फॉर्म्युला लावायला गेलो, फोर्स ऑन पॅरलल कॉम्पोनंट, तर मला इथं वेलॉसिटी पॅरललची लिहावी लागेल आणि क्रॉस बी करावं लागेल. पॅरलल कॉम्पोनंट आणि बी फील्डमध्ये अँगल 0 बनतो. इथं काय होईल, VB sin 0, म्हणजे याच्यावरती फोर्सच लागणार नाही. या पॅरलल कॉम्पोनंट वरती फोर्सच लागत नाही, मॅग्नेटिक फोर्स. म्हणजे ही वेलॉसिटी अनचेंज्ड राहते. ही वेलॉसिटीला मॅग्नेटिक फील्ड हातच लावू शकत नाही. ऍक्च्युली आपण कालच हा पॉइंट लिहून घेतला, आठवतं तुम्हाला, पहिल्या लेक्चरला आपण हा पॉइंट लिहून घेतलाय की तुमचा चार्ज पार्टिकल जर बी फील्डच्या डायरेक्शन मध्ये जर प्रोजेक्ट केला गेला तर त्या चार्जवर मॅग्नेटिक फोर्स लागत नाही. तुमचा चार्ज हा अनचेंज्ड पद्धतीनं सरळ पुढे निघत जातो, त्याला काहीही कुणाचाही फरक नाही पडत. बिकॉज द मॅग्नेटिक फोर्स इज 0, द ॲक्झलरेशन इज 0, इट्स वेलॉसिटी रिमेन्स सेम. म्हणजे ही वेलॉसिटी रिमेन्स सेम राहते कारण ह्याच्यावरती फोर्स लागत नाही. या वेलॉसिटीमुळं चार्जवर कोणताही फोर्स लागत नाही, म्हणून ही वेलॉसिटी अनचेंज्ड राहते. हा पॉइंट मी पुढे लिहितोय बघा. फॉर V parallel component of velocity
for V parallel component of velocity, magnetic force on charge is 0. therefore V parallel component remain unchanged. तो तसाच राहतो, काहीच फोर्स लागत नाही त्याच्यावर, तो तसाच राहतो. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, परत मागे येऊ आता. पण हा तर परपेंडिक्युलर आहे, व्ही साइन थिटा. ऍक्च्युली व्ही पॅरललला आपण व्ही कॉस थिटा लिहूयात, इथं व्ही कॉस थिटा लिहूयात. देअरफॉर व्ही कॉस थिटा रिमेन्स कॉन्स्टंट. ठीक आहे, हे व्ही कॉस थिटा आपण लिहिला. ऑलराईट, आता मागे येऊयात. व्ही साइन थिटा तर परपेंडिक्युलर आहे, त्याच्यामध्ये आणि बी फील्डमध्ये मस्तपैकी 90 डिग्री अँगल आहे, म्हणून परपेंडिक्युलर वाल्यावरती मात्र फोर्स लागतो. क्यू इंटू वेलॉसिटी परपेंडिक्युलर इंटू बी फील्ड, आणि ह्या दोघांमध्ये साइन 90 म्हणजे 1. ऍक्च्युली हा खूप मॅक्सिमम फोर्स आहे हा परपेंडिक्युलर म्हणल्यावर. आपण त्याची आता डायरेक्शन काढून घेऊ. आता बघा काय होईल. व्ही क्रॉस बी करायचं आहे ना, हे वेलॉसिटी इकडं आणि बी फील्ड कुठं म्हटलेलं आहे, बी फील्ड वर आहे. सो व्ही क्रॉस बी, हे बघा, हे व्ही साइन थिटाचं व्ही इकडं घेतलेलं आहे मी, आणि क्रॉस बी फील्ड वर आहे. माझा थंब बघा मध्ये येतोय, आणि हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे ह्याला बदलायची गरज नाहीये. म्हणजे या पोझिशनवरती असताना फोर्स लागणार आहे मध्ये या वेलॉसिटीला. या वेलॉसिटीमुळं मॅग्नेटिक फोर्स असा मध्ये आला. म्हणजे बघा, वेलॉसिटी इकडे आहे आणि फोर्स इकडे आहे. मग आपण काल कसं सांगितलं होतं तुम्हाला, फोर्स ज्या बाजूला असतो तिथं तुम्ही सेंटर माना त्याचा. हा सर्कल मध्ये जाईल. आता सी, या वेलॉसिटीमुळे हा सेंटर मध्ये जायचा प्रयत्न करेल व्ही साइन थिटामुळं, कारण परपेंडिक्युलर वेलॉसिटी आहे. राईट, मग याचा सेंटर कुठं आहे, या थंबच्या डायरेक्शन मध्ये. म्हणजे ही जर वेलॉसिटी असेल तर सेंटर इथं कुठंतरी आहे. म्हणजे बघा, हे असं जायचा प्रयत्न करणार आहे, हे असा, समजतं तुम्हाला, हे असं कर्वेचर क्रिएट करणार आहे, कारण सेंटर इकडं आलं होतं. सो हे असा टर्न घ्यायचा प्रयत्न करेल चार्ज, तो अशा टाईपची रेडियस कंप्लीट करण्याचा, कर्वेचर कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल. ही त्याची रेडियस असेल, ही रेडियस असेल, इकडे रेडियस आहे, इकडे रेडियस आहे, समजतं. हे असा सर्कल त्यानं कंप्लीट केला असता. प्रॉब्लेम काय आहे, फक्त व्ही साइन थिटा एकच वेलॉसिटी नाही आहे त्याकडे ही व्ही कॉस थिटा अजून पण आहे, त्याला कुणीही हात लावू शकत नाहीये, ही तशीच राहणार आहे. म्हणजे हा चार्ज पार्टिकल जो असा सर्कल कंप्लीट करणार होता ना, त्याला एक हळूहळू पुश मिळणार आहे, तो हळूहळू असा वर पण जायला लागतो स्पायरल मध्ये. हे असा, समजतंय. त्याचं बघा, ही अशी मोशन बनते, हे अशी मोशन दिसते तुम्हाला, हे असं वर वर हळूहळू जातोय तो बी फील्डच्या डायरेक्शन मध्ये, हळूहळू तो ड्रिफ्ट होतो. या पाथला म्हणतात हेलिकल पाथ. इट्स अ हेलिक्स. स्प्रिंग असतो ना, तो तुमचा हेलिक्स आहे. ठीक आहे, तर हेलिक्सच्या काही प्रॉपर्टीज असतात. काय प्रॉपर्टीज आहेत जरा बघा. हे जे दोन सर्कल दिसत आहेत तुम्हाला, कोणतेही दोन सर्कल जर घेतले तुम्ही, त्या दोघांमधलं जे अंतर असतं त्याला पी नाव दिलेलं आहे, त्याला आपण पिच म्हणत असतो. पिच, समजतंय. पिच म्हणजे बघा, इथून हे इथपर्यंतचं अंतर. म्हणजे दाखवायचं जर झालं, हे तुमचं असं सर्कल होतं ना, हे असं सर्कल एक टाइम पिरियड कंप्लीट केल्यानंतर तुमचा ऑब्जेक्ट परत तिथंच यायला पाहिजे होता. जर हे सर्क्युलर मोशन असते तर हे असं पूर्ण कंप्लीट करून परत तिथंच यायला पाहिजे होता. पण बिकॉज ऑफ दिस व्ही कॉस थिटा हा परत तिथं न येता थोडासा वर येतोय. म्हणजे इथून सुरू केलेला आहे, हे असं एक टाइम पिरियड कंप्लीट करता करता तो थोडासा वर जातो. म्हणजे पिचला डिफाईन कसं करता येईल, एक टाइम पिरियड मध्ये तुमच्या पार्टिकलनी बी फील्डच्या डायरेक्शन मध्ये जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते म्हणजे आहे पिच. समजतंय. तर ते मी इथे लिहू शकतो पुढं. पिच म्हणजे काय येतं मग, इट इज द distance covered
It is the distance covered by the particle. It is the distance covered by the particle along B field. फील्डच्याच डायरेक्शन मध्ये in one time period. एका टाइम पिरियड मध्ये तुमच्या चार्जनी बी फील्डच्या डायरेक्शनमध्ये जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे त्याला म्हणतात पिच. म्हणजे त्या दोन सर्कल मधलं जे डिस्टन्स आहे ना, स्प्रिंग मधले जे दोन सर्कल असतात त्यांच्यामधलं डिस्टन्स म्हणजे पिच झालं. ठीक आहे, अजून काही नाही आहे, सगळं सेम आहे. सो तुमचा ऑब्जेक्ट हेलिक्स मध्ये कधी जातो? ऑब्जेक्ट हेलिक्स मध्ये कधी जातो? जेव्हा बघा हेलिकल पाथ कधी येतो, हेलिक्स पाथ कधी येतो? when the particle, when the charge particle is projected at any other angle than 90 degree, the path is helical. समजतंय? आता बघा ह्या हेलिक्सची रेडियस आहे, हे बघा ही रेडियस दिसते तुम्हाला, ही रेडियस दिसते तुम्हाला, ही रेडियस है ना, ही रेडियस सर्क्युलर पाथची आहे. सर्क्युलर पाथ कोणत्या वेलॉसिटीमुळे आला होता? परपेंडिक्युलरमुळे आला होता. ठीक आहे, तर आपण ह्याचा वापर करू शकतो रेडियस काढण्यासाठी. बघा इथं दोन फॉर्म्युले आपण तुम्हाला देतो. रेडियस ऑफ हेलिक्स, रेडियस ऑफ हेलिक्स कुणामुळे आलं होतं? कुणामुळे आलं होतं हे? इट इज ड्यू टू परपेंडिक्युलर वेलॉसिटी, फक्त त्याच्यामुळे आलेला आहे. मग रेडियसचा फॉर्म्युला काय असतो? mv अपॉन बी क्यू होता ना, पण इथं व्ही न घेता व्ही परपेंडिक्युलर घ्यावी लागते, कारण परपेंडिक्युलर मुळेच रेडियस बनत आहे, सर्कल बनत आहे, राईट. मग व्ही परपेंडिक्युलरच्या जागी व्ही साइन थीटा डिवाइड बाय बी क्यू हा आपला फॉर्म्युला बनतो. पण साइन थीटा मध्ये हा थीटा अँगल कुठला आहे? लेट अस गो बॅक. थीटा अँगल इज बिटवीन द बी फील्ड अँड द वेलॉसिटी वेक्टर. ह्या दोघांमधलाच तो थीटा तुम्ही घ्यायचा आहे. ओके, हे झाला पहिला फॉर्म्युला रेडियसचा. पिचचा अजून एक फॉर्म्युला आहे, पिच ऑफ हेलिक्स. पिच ऑफ हेलिक्स, पिच ऑफ हेलिक्सला कसं डिफाइन केलं आपण? इट इज द डिस्टन्स कवर्ड बाय द पार्टिकल इन वन टाइम पिरियड अलॉंग द बी फील्ड, है ना. इट इज द डिस्टन्स ना. मग सो पिच म्हणजे काय आहे? इट इज द डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे स्पीड इनटू टाइम, राईट. पण स्पीड कोणत्या स्पीडमुळे त्यानं कव्हर केलंय? एकदा परत चला बरं मागं. हे पिच जे डिस्टन्स आहे, ह्या डिस्टन्सच्या अलॉंग पॅरलल कॉम्पोनंट होता ना, या कॉम्पोनंटमुळे त्यानं डिस्टन्स कव्हर करतोय, राईट. ते मग मी ते लिहू शकतो पॅरलल कॉम्पोनंट इनटू टाइम पिरियड इज टी. म्हणून पिचच्या जागी मी लिहिणार व्ही कॉस थीटा इंटू 2 पाय एम अपॉन बी क्यू. हे झालं तुमचं पिच. संपलं बघा. these are the two formulas, radius of the helix आणि pitch of the helix. ऑल राईट, ह्याच्यावरचे आपण लगेच प्रश्न बघूयात. बघा चला. ओके, थोडा मोठा प्रश्न आहे. प्रोटॉन ऑफ मास दिलेला आहे 1.6 × 10⁻⁷. चार्ज दिलेला आहे, माहितीच आहे आपल्याला, XY प्लेन मध्ये विथ स्पीड ऑफ, दिस इज द स्पीड at an angle 60 degree to the x-axis. The uniform field 0.14 is applied along y-axis. बघा हे खूप महत्वाचं आहे. फील्ड तुमचं y-axis मध्ये आहे, फील्ड तुमचं y-axis कडे आहे, म्हणजे इकडं आहे. आणि वेलॉसिटी जी आहे तुमची ती x सोबत 60 डिग्रीला आहे. हे इकडं 60 डिग्रीला, पण बी फील्ड तर इकडं होतं, म्हणजे हा अँगल झाला 30. सी, बी फील्ड आणि वेलॉसिटी मधला अँगल 30 झाला. हे खूप महत्वाचं आहे इथं कळणं. बी फील्ड आणि वेलॉसिटी मधला अँगल 30 झाला. का बरं एवढं पॉइंट आउट करतोय मी? कारण आपले जे फॉर्म्युले आहेत ना,
द फॉर्म्युलेज दॅट वी हॅव हिअर है ना, द फॉर्म्युलेज दॅट वी हॅव हिअर, हे जे दोन फॉर्म्युले दिलेत ना आपण, रेडियसचा आणि मग नंतर हे पिचचा, ह्याच्यामधले जे थीटा अँगल आहेत ना, इट इज बिटवीन व्ही वेक्टर अँड बी वेक्टर. ओके, तुम्ही डायरेक्ट याला त्यांनी जे दिलं ना 60 डिग्री ते नका घेऊ. तो अँगल वेलॉसिटी आणि बी फील्ड मधला नाहीये. वेलॉसिटी आणि बी फील्ड मधला अँगल हा 30 आहे. ओके, तर थीटा अँगल आपल्याला 30 घ्यायचा आहे. बी फील्डची व्हॅल्यू दिलेली आहे. तर आपल्याला माहिती आहे आता बघा, बी फील्ड आहे तुमचं वाय कडं, बी फील्ड इकडे आहे आणि पार्टिकलला असं प्रोजेक्ट केलंय, म्हणजे हा काही सर्कलमध्ये जात नाही, हा हेलिक्स मध्ये जाणार आहे. तर ऑप्शन्स कोणते आले पाहिजेत? हे बघा, हे दोन तुमचे ऑप्शन्स आहेत. सो लेट अस ट्राय फॉर द रेडियस ऑफ द हेलिक्स, है ना. रेडियस ऑफ द हेलिक्सचा फॉर्म्युला काय आहे? आपण इथं ऍड करूयात मध्ये एक. हा, रेडियस ऑफ द हेलिक्सचा फॉर्म्युला mv sin थीटा डिवाइड बाय bq. तर ह्याच्यामध्ये मास आणि चार्ज तर आपल्याला माहित असतात. वेलॉसिटी काय आहेत? वेलॉसिटी आहे 2 × 10⁶ आणि बी फील्ड आहे 0.14. वेलॉसिटी इज 2 × 10⁶ आणि बी फील्ड आहे 0.14 आणि थीटा अँगल हा 30 डिग्री आहे बघा, है ना. थीटा अँगल हा 30 डिग्री आहे. आपण लावून टाकू आता, हे बघू काय येतं आन्सर, है ना. बघा बरं, R is equal to mass is 1.6 into 10⁻⁻27, velocity is 2 × 10⁶, sin 30 is 1/2 divided by B field आहे 0.14, charge is 1.6 10⁻⁻19. तर हे आणि हे कॅन्सल झाले, हे 10⁻⁸ आलं आणि मग हे आणि हे कॅन्सल होऊन 10⁻² आला. ओके, 1.6 कॅन्सल. बघा रेडियस काय राहिली, हे 2 आणि 2 पण कॅन्सल, 1 डिवाइड बाय 0.14 इंटू 10⁻². हे किती होईल? 1 डिवाइड बाय 0.14 जर केलात तर हे 7च्या आसपास येईल. 7 × 10⁻², म्हणजे 0.07 मीटर ही तुमची रेडियस यायला पाहिजे हेलिकल पाथची. आहे का असा ऑप्शन आपल्याकडे? आहे बघा, हा ऑप्शन सी होऊन गेला, है ना. पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, a proton moves at a speed 2 × 10⁶ in a region of constant field 0.05 टेस्ला. ओके, आपण पुढे हे ऍड करून घेऊ आपण. काय काय व्हॅल्यूज आहेत? वेलॉसिटी 2 × 10⁶ आणि बी फील्ड 0.05 टेस्ला. ओके, 2 × 10⁶ आहे वेलॉसिटी आणि बी फील्ड आहे किती होतं विसरलो मी, 0.05 टेस्ला. इन द डायरेक्शन ऑफ द प्रोटॉन एंटर्स दिस फील्ड 30 डिग्री टू द फील्ड. ओके, ठीक आहे, 30 डिग्री अँगल आहे, 0.05 टेस्ला इज द बी फील्ड. हे बघा, हे असं वेलॉसिटी आहे आणि बी फील्ड इकडं माना, हा अँगल 30 डिग्री आहे असं त्यांनी आपल्याला दिलेला आहे. सो ऑब्विसली आपल्याला माहिती आहे की हा हेलिकल पाथ करतच पुढे जाणार आहे, है ना. When you look along the direction of the magnetic field, then the path is a circle projected on a plane perpendicular to the field, correct? How far will the proton move along the direction of B when two projected circles have been completed? Okay, प्रश्न असा आहे की we know, आपल्याला हे माहिती आहे की हा पार्टिकल हेलिक्स कंप्लीट करेल, हे अशा पद्धतीनं हे असे हेलिक्स कंप्लीट करेल, राईट. पण त्यांनी काय म्हटलेलं आहे की तुम्ही जर इकडून पाहिलात, तुम्ही जर या साईडनं पाहिलात तर तुम्हाला हे हेलिक्स नाही दिसत, तुम्हाला एक सर्कलच दिसतो फक्त. स्प्रिंगला तुम्ही त्याच्या साईडनं बघा, तो सर्कल दिसतो, राईट. तसं त्यांनी म्हटलेलं आहे की हे जेव्हा 2 सर्कल कंप्लीट करेल तेव्हा तो किती लांब असेल. हे बघा, इथून सुरू केल्यानंतर पहिलं सर्कल त्याने इथं कंप्लीट केलं, दुसरं सर्कल इथं कंप्लीट केलं. डू यू सी दॅट दिस इज 1 पिच and this one is 1 pitch, म्हणजे टोटल डिस्टन्स किती झालेला आहे? 2 times pitch. म्हणजे पिचची व्हॅल्यू किती होती आपल्याकडं? पिचची व्हॅल्यू किती होती? v × cos θ × 2πm
बाय बी क्यू, हे होतं पिच, त्याला मल्टिप्लाय बाय 2 करायचं आपल्याला. हीच व्हॅल्यू आय थिंक काढायची आहे आपल्याला, है ना. ओके, हीच व्हॅल्यू काढायची आहे. काढूयात आपण बघा. d इज इक्वल टू 2 इंटू वेलॉसिटीच्या जागी 2 इंटू 10 पॉवर 6 इंटू कॉस 30 ना, बरोबर आहे ना आपला अँगल, एकदा चेक करा प्रिव्हियसमध्ये. थीटा इज 30 डिग्री, वेलॉसिटी अँड बी फील्ड, ठीक आहे, हे असेच आहेत, करेक्ट आहे. कॉस 30 इज √3/2 आलं, है ना. नंतर 2 इंटू पाय इंटू m, मास ऑफ द प्रोटॉन. मास ऑफ द प्रोटॉन इज 1.6 10⁻⁻27 होल डिवाइड बाय बी क्यू. बी आहे 0.05 आणि चार्ज आहे 1.6 10⁻⁹. हे 1.6 कॅन्सल करू शकतो आपण, हे 2 कॅन्सल करू शकतो इथं, हे -19 आणि हे -8 आलं, हे -8 आणि हे -2 राहिलं बघा. d इज इक्वल टू 4 √3 इंटू पाय इंटू 10⁻² डिवाइड बाय 0.05. ओके, किती होईल हे. आता हे पाय वगैरे थोडे जास्त किचकट कॅल्क्युलेशन्स बनतील, सो ट्रायआउट करा, है ना. मी करत नाहीये, ट्रायआउट करा. बट तुम्हाला 2 पिचचं अंतर काढायचं होतं, दॅट इज द क्वेश्चन. ऑल राईट, पुढे चलूयात आपण आता नेक्स्ट क्वेश्चनला. बघा काय म्हणलेला आहे हा प्रश्न, की अ चार्ज पार्टिकल P leaves the origin with speed v equal to v0 at some inclination with x axis. ठीक आहे, तुमचा हा चार्ज आहे, v0 स्पीडनं फेकला जाणार आहे, x डायरेक्शन सोबत काहीतरी इन्क्लिनेशन आहे. देर इज अ युनिफॉर्म फील्ड अलॉंग x. बघा हेच तुमचं बी फील्ड आहे, म्हणजे हे थीटा अँगल, म्हणजे डेफिनेटली हा काय करणार आहे आता, हेलिक्स कंप्लीट करत जाणार आहे, हे असं असं करत जाणार आहे. ओके, ठीक आहे. P strikes a fixed target T on the x axis. All right, त्यांनी म्हटलेलं आहे की ह्या x axis वरती ऍक्च्युली बघा हे जो शेप येतो ना, हा शेप असा नाही आला पाहिजे. द शेप मस्ट बी लाईक दिस, है ना. माझा शेप मी असा काढला पाहिजे. त्यांनी इथून जर सुरू केलेलं आहे, तर हे असं आलं पाहिजे, राईट. हे असं आलं पाहिजे, एक्स ॲक्सिसच्या खाली नाही गेलं पाहिजे ते. ऑलराईट, मागच्याही डायग्राममध्ये माझं थोडंसं चूक झालं वाटतं ते. हे बघा हे असं एक्स ॲक्सिस आहे, राईट. तर त्यांनी म्हटलेलं आहे की मे बी इथं कुठंतरी तुम्ही टार्गेट ठेवलेला आहे, हा टी, ह्याला त्यांनी स्ट्राईक केलं, बरोबर. ओके, P strikes for a minimum value of b equal to b0. All right, P will also strike T जर पुढं काय होईल ते. ओके, ठीक आहे. तर आपण काय म्हणूयात आता, हे बघा हे मिनिमम आहे ना, सो ऍक्च्युली हा टी तुमचा इथं पहिला असला पाहिजे. म्हणजे हा ऍक्च्युली प्रश्न काय आहे माहिती का, हा प्रश्न काय आहे माहिती का, या पार्टिकल इथून स्टार्ट केल्यानंतर हा जेव्हा हेलिक्स कंप्लीट करतो ना, तो हेलिक्स परत एक्स ॲक्सिस थ्रू जातो, राईट. तर त्या एक्स ॲक्सिस वरती एक आपण टार्गेट टी ठेवलेला आहे. जर त्याला स्ट्राईक करायचं असेल ना, तर हे जे अंतर आहे ना एवढं, हे अंतर पिच ऑफ द हेलिक्स व्हायला पाहिजे, राईट. पिचचा फॉर्म्युला काय असतो, इट इज व्ही कॉस थीटा इंटू 2πm अपॉन बी क्यू, हे असतो पिचचा फॉर्म्युला, करेक्ट. आता बघा इथं आपण अँगल बदलत नाही आहोत, तर हा सेम आहे, मास बदलत नाही आहोत आणि चार्ज पण बदलत नाही आहोत ना. ह्या ऑप्शन्समध्ये बघा आपण फक्त वेलॉसिटी बी फील्ड बनवत आहे. म्हणजे मी काय म्हणू शकतो की जे पिच आहे ते प्रपोर्शनल आहे वेलॉसिटी अपॉन बी फील्डला, करेक्ट. त्यांनी म्हणतायत की जर बी फील्ड b0 असेल आणि वेलॉसिटी जर v0 असेल, हे v0 आणि हे b0, तर पिचची काहीतरी व्हॅल्यू येईल आणि हा ऑब्जेक्ट याला स्ट्राईक करेल सक्सेसफुली. त्यांनी म्हणतायत की अजून कोणत्या केसमध्ये असं होऊ शकतं.
जर मी पिच तेवढाच जर मला ठेवायचा असेल, म्हणजे पिच, इफ आय वॉन्ट टू कीप द पिच लाईक दिस, व्हॉट आय कॅन डू इज, मी जर वेलॉसिटी डबल केली आणि बी फील्ड पण जर डबल केलं तर 2v0 आणि 2b0 कॅन्सल होतील आणि पॉसिबिलिटी आहे, म्हणजे ह्या एला पण होऊ शकतं, कारण पिच तेवढाच राहतो ना, परत तुमचा पार्टिकल इथंच येऊन स्ट्राईक होऊ शकतो. ठीक आहे. पण देयर इज अनदर चान्स ऑल्सो. कसं, जर मी पिच जो आहे त्याच्यापेक्षा अर्धा जर पिच क्रिएट केला, अर्धा पिच, तर काय होईल बघा, अर्धा पिच जर क्रिएट केला तर पार्टिकल जाईल कसा बघा, त्याला एवढं डिस्टन्स कव्हर करायचं होतं एक सर्कल करण्यासाठी. आता पिच जर मी अर्धा केला, इट मीन्स तो आता 2 सर्कल कंप्लीट करून परत त्याच पॉइंटला स्ट्राईक करू शकतो. सो इफ आय रिड्यूस द पिच टू हाफ, इवन देन आय कॅन अचीव द एम, आय कॅन स्ट्राईक द टार्गेट टी. म्हणजे पिच अर्धा करण्यासाठी आय शुड कीप द वेलॉसिटी सेम अँड इफ आय डबल द मॅग्नेटिक फील्ड, तर हे पण आहे, म्हणजे बोथ आर ॲक्च्युली करेक्ट. ह्या दोन्ही केसेसमध्ये असं होऊ शकतं. समजतं तुम्हाला? तर असे हे हेलिकल पाथचे प्रश्न असू शकतात. ऑलराईट, ठीक आहे. तर आय होप की तुमच्या हे लक्षात आलेलं आहे पिच ऑफ द हेलिक्स काय असतो. तर लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या चार्ज पार्टिकलला बी फील्डच्या परपेंडिक्युलर जर टाकलात, बी फील्डच्या परपेंडिक्युलर, वेलॉसिटी इफ इट इज परपेंडिक्युलर टू द बी फील्ड, तो सर्कलमध्ये जातो. हे बी फील्ड आहे आणि ही वेलॉसिटी आहे, हे असं सर्कल सर्कल जातं. पण तुम्ही ह्या वेलॉसिटीला जर थोडंसं असं केलात, मग तो असा वर जायला लागतो, कारण तो जो पॅरलल ऑफ वेलॉसिटी कॉम्पोनंट आहे त्याला कुणी हात नाही लावू शकत. समजतंय? आय होप की हा पार्ट कळला तुम्हाला.